देशातील औषध विक्री आणि रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारने एक अत्यंत मोठा आणि कठोर निर्णय घेतलाय। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन अधिसूचनेनुसार आता खोकल्याच्या सिरपसह कोणत्याही प्रकारची लिक्विड औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मेडिकल स्टोअरमध्ये मिळणार नाहीत। सरकारने ड्रग्स रूल्स 1945 मध्ये महत्त्वपूर्ण दुरुस्ती करून सिरपच्या ओव्हर द काउंटर विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दूषित कफ सिरप प्यायल्याने निष्पाप मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती। या दुर्घटनेनंतर लहान मुलांच्या लिक्विड औषधांच्या सुरक्षिततेवर आणि दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। देशभरातून औषध निर्मिती आणि त्यांच्या विक्रीवर कडक देखरेख ठेवण्याची मागणी केली जात होती। याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हे मोठं पाऊल उचललंय। आरोग्य मंत्रालयाने 9 जून 2026 रोजी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे। गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या संदर्भातील एक मसुदा तयार करून त्यावर जनतेची मते मागवण्यात आली होती। त्यावर विचार केल्यानंतर हा अंतिम निर्णय घेण्यात आला। या नवीन बदलांतर्गत ड्रग्स रूल्सच्या शेड्यूल के मध्ये समाविष्ट असलेल्या औषधांच्या श्रेणीतून सिरप हा शब्द पूर्णपणे हटवण्यात आलाय। या एकाच शब्दामुळे आतापर्यंत अनेक सिरप डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय सहज विकले जात होते, मात्र आता हा शब्द हटवल्यामुळे सर्व प्रकारची सिरप थेट कडक नियामक नियंत्रणाखाली आली आहेत। अधिसूचनेनुसार केंद्र सरकारने ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट 1940 च्या कलम 12 आणि 33 अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा बदल केलाय। या नियमांना आता ड्रग्स नियम 2026 असं म्हटलं जाईल। सरकारी राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासूनच हे नियम देशभरात लागू झालेत। या निर्णयामुळे आता नागरिकांना सध्या खोकल्याचे सिरप खरेदी करण्यासाठीही डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन मेडिकल चालकाला दाखवणं बंधनकारक असणार आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।